जीवगणांचा इंद्र काय बघ, जीव गणेंद्र ते कसं असं म्हणतात? गणपतीच्या रूपकाने श्री गुरुच्या आध्यात्मिक महात्म्य सांगितलेलं आहे. रूपक कोणाचा आहे? गणपतीचा. गणपतीच्या रूपकाने जे काही 5 देवता म्हणून सांगितलेले आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णू, भगवान शंकर, गणपती, सूर्य, शक्ती असे 5 देव. यांना जन्म नाही, यांना नाही काय मृत्यू नाही. आणि ज्यांच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम काय असते? सामर्थ्य असते. देव या पदाला काय होतं? त्याच्यामुळे गणपतीचं वर्णन केलेलं आहे. एक अथर्व शीर्ष म्हणून आहे, त्याच्यामध्ये गणपतीचं भरपूर वर्णन केलं आहे. म्हणजे तुम्ही कोण आहात? त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्र त्वं चंद्र त्वं भूर्भुवः स्वरः. जेवढे काही आणि वरचे लोक आहे, भूर्लोक, जनलोक, तपलोक वगैरे, खालची हाताला विचार सुचला जरा तर हे सर्व कोण आहात? गणपतीच्या ह्याच्यामध्ये वर्णन असं काय? त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं इंद्र त्वं अग्नी, हे सगळी वर्णन आहे. तत्तत् जायते, तुमच्यापासूनच हे उत्पन्न होतं. तुमच्यामुळे जे सगळं जगत असतं, तुमच्यामध्ये ते लीन पावत असतं. असं भक्तानुकंपनम देवम जगत्कारणमस्तुतम. म्हणजे तुम्ही कशा करता अवतार घेत? भक्तानुकंपनम. भक्त जे असतात त्या भक्ता करता. आणखी तुमच्या ह्याच्यामध्ये ना आपल्या भक्ता आपल्या अवतार आपल्या पाळीशी भक्तजन. त्याप्रमाणे सर्वांचा असा असलेला कारण त्यांचंच महात्म्य दाखवलं. बापापेक्षा सुद्धा मनाचं सामर्थ्य अधिक आहे. मग त्रिपुरा याचा वाद कोणी केला होता? शंकराने केलं. पण प्रारंभी कुठे करू शकलं? पण करू शकलं, अजिंक्य व्हायला लागलं. शेवटी त्या विघ्नातून सोडवण्याकरता गणपतीची पूजा करावी लागेल. भगवानच्या स्मरण, नुसती पूजा नाही, स्मरण करावं लागलं. मग त्रिपुरा राक्षसाचा वध झाला. तात्पर्य तो जीवेशी कंटाळा. म्हणून शिवापेक्षाही तो काय अधिक आहे. मग गणेंद्र म्हणजे सगळे गण ज्याला म्हणत असतात त्या गणाचा मुख्य कोण आहात? तुम्ही आहात. मग कोणाच्या रूपकाने वर्णन केलं आहे? गणपतीच्या रूपकाने वर्णन केलं आहे. सर्वांमध्ये पहिला मान जर कोणाला असेल तर गणपतीला आहे. शंकराची 2 पत्र षडानंद आणि गणपती. त्याच्यामध्ये बुद्धीची देवता गणपती आहे. षडानंद जरी आणखी शंकराचा मुलगा असला तरी सामर्थ्य, त्याची एक कथा सांगतात नाही का? भगवान शंकर आणि भगवान त्या पार्वतीने सांगितलं, म्हटलं कोण श्रेष्ठ आहे? जास्त गणपतीच आहे. आणि भगवान शंकर म्हणायला लागले कोण आहे? षडानंद आहे. आता परीक्षा घ्यायची. त्याच्याकरता सांगितलं की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला अभिमान हो. मग पृथ्वी प्रदक्षिणा करता षडानंदाचं वाहन, त्या वाहनाच्या द्वारा पृथ्वीची प्रदक्षिणा. गणपतीने काय केलं? आई वडिलाला 1 प्रदक्षिणा नाही, किती घातल्या? त्या विधीच्या योगाने. आणि आला लगेच म्हणायला लागलं द्या आम्हाला मान. आणि म्हणजे इथलं बसल्या बसल्यास तर तुझं वाहन आहे कोण आहे? उंदीर. तू उंदिरावर बसला तर उंदीर मारूनच जायचं. आणि आहे का त्याच्यामध्ये सोंड पाहिली तर कोणाची? हत्तीची. कान कोणते? आणि असलं हे विद्रुत्वासारखं. मग सांगितलं, म्हणलं तुम्हाला काही शास्त्र कळते का? म्हणलं काय शास्त्र कळते? शास्त्रामध्ये आहे या विधीच्या बरोबर जराने प्रदक्षिणा केली तर पृथ्वीची प्रदक्षिणा आहे. किती? मग 1 प्रदक्षिणा केली की 3 केल्या? मग सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण ठरलं? बुद्धीची देवता. म्हणून पहिला मान कोणाला आहे? हे असंच आहे याच्यामध्ये. अहिल्याच्या उद्धारावेळेच्या वेळेला हा एक प्रसंग आहे. ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या, तिचं लग्न स्वयंवर तिचा. जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून लवकर त्याला अहिल्या काय घाली? माळ घाली.
मग सगळे राजे राजवाडे निघाले, इंद्र काय, चंद्र काय, सूर्य काय वगैरे, कारण ती ब्रह्मदेवाची मुलगी ना, मग ती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून पृथ्वी प्रदक्षिणाला निघाले. आपापल्या वाहनावरती निघाले. इकडे काय झालं, गौतम ऋषी होते ना, ते स्नानाला गेले. ते स्नान करू येत असताना मुख गायी पाहिली. नुकतीच व्याली होती, व्याली नव्हती अजून, व्याली तोंड फक्त पिलाचं काय आलं होतं, बाहेर आलं होतं. एक तोंड इकडे, वासराचं तोंड इकडे. तिला एक प्रदक्षिणा केले का 3 केले, त्या भीतीनेच. आणि मोठा मंडप बांधलेला होता तिचा, लक्ष्मीचा स्वयंवर. मग काय व्हायचं, तर मोठ्यांचं स्वयंवरच आहे. म्हणजे स्वयंवर म्हटल्यानंतर इतर माणसाच्या बसण्याच्या जागा वेगळ्या, नवरदेवाच्या वेगळ्या. हा काही नाही बघा, सगळ्या लोकांना तुडवत गेला कोण, गौतम ऋषी. आणि जाऊन कोणाच्या जागेवर बसला, नवरदेवाच्या. ते सगळे भालदार म्हणलं कोणीतरी चक्र माणूस आलेला, त्याला सांगितलं जागा ऐकत नाही, म्हटलं तो कुठं बसला. मग काय विचारलं, ते ब्रह्मदेवाला हो म्हणायला लागले. मग ब्रह्मदेवाला सांगितलं, तू 4 वेद म्हणतो ना. म्हणलं 4 वेद 4 मुखात. म्हणून वेद शब्दज्ञान आहे तुला. कोणतं ज्ञान आहे, अर्थज्ञान कुठे आहे तुला. मग सांगितलं, म्हटलं हे तू वेद म्हणतो ना, त्या वेदमंत्रामध्ये असं सांगितलं आहे, एकाच वेळेला सूर्योदया समयाला जर त्या गाईच्या मुखातून बेमुख गाई जर पाहिली, एक प्रदक्षिणेच्या गाय पंडे आहे. म्हणलं लवकर कोणाला नवरीला गाय घेऊन ये, वेळ जाऊ नको असं. मग ते लग्न लागलं. इंद्राला वाटलं मी सर्वात अगोदर कोण येणार आहो, मी येणार आहो. इकडून आल्यानंतर अहो म्हणलं लग्नाचा मंडप कुठे, म्हणलं जेवणाच्या मंडपाचा. लग्न लागलं का, तर म्हणलं लग्न काय झालं, लागून गेलेलं आहे म्हणायला लागले. तात्पर्य कशा अर्थ सांगितलं, त्या बुद्धीची अधिष्ठात्री देवता जर कोण असेल तर गणपती. मग पहिला मान आपण करत नाही आपल्या याच्यामध्ये, पण बहुतेक सुशिक्षित लोक आहे ना चतुर्थी करतात. चतुर्थी व्रत कोणाचं आहे, गणपतीचं व्रत. तो व्रत ते चतुर्थी व्रतामध्ये एकच वेळ जेवायचं असतं, पण किंवा चंद्र निघाला नंतर मग जेवायचं असतं. त्याच्यात विचारसागरामध्ये आलेलं जाऊ द्या. चतुर्दशीचा चंद्र पाहिल्याने दोष लागतो. चतुर्दशीचा आहे का चतुर्थीचा, नाही चतुर्दशीचा नाही, चतुर्थीचा नाही, चतुर्थीचा आहे. चतुर्दशीचा काय असतं, एका कलेने कमी असतं. काय असतो, एका कलेने चतुर्दशीचा गण. आणि पूर्ण कला झाल्याने पौर्णिमेचा चंद्र. चतुर्थी असते ना, आज कोण नाही, चतुर्थी का पंचमी आहे ना. बरेचसे लोक करतात, सुशिक्षित समाज जास्त करतात. आणि त्याच्यात बायाचा वर्ग काय करतो, चतुर्थी व्रत सर्व म्हणजे बरेच वारकरी फारसा त्या भानगडीत पडत नाही. वारकऱ्याचं व्रत म्हणजे दशमी, एकादशी आणि द्वादशी आणि इतरांचे व्रत त्याच्यामध्ये असतात. एक सहज सांगितलं. म्हणून गणपतीला केवढा मान आहे हे सांगण्याचा, शंकराचा मुलगा असून सुद्धा त्या विचारसागरात आहे ना, बरं का. म्हणलं गणपतीच्या ठिकाणी आणखी असलेले गुण आहे ते शंकराचे आहे, त्याचे स्वतःचे नाही, कोणाचे नाही. मग गणपतीचे उपासक होते ते रागावले बघा, फक्त डोळेच काढले, हाणलं नाही. आणि शेवटी सांगितलं की हे सगळे गुण कोणाचे आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही रूपकं केले आहे त्याच्यामध्ये 16व्या अध्यायामध्ये सूर्याचं रूपक आहे, 17व्या अध्यायामध्ये गणपतीचं रूप आहे. 2-3 अध्याय जर सोडून दिले तर प्रत्येक याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज
आणि नमो घे. पहिला अध्याय ना ओम नमोजी वेद प्रतिपाद्य जय जय सुसम जय जय स्वसंव्या आत्मस्वरूप. त्याच्यात सगळे आणखी सुंदर असं वर्णन करून सांगितलेलं आहे. तुम्ही कोण आहात श्रीगुरु. ओम नमोजी. ओम हा तस्य वाचक प्रणव ब्रह्माचा वाचक शब्द आहे. ओम आपल्याला जर उपासना ब्रह्माची करायची तर ओम या अक्षरामधून विचारसागरात थोडंसं ओम म्हणजे काय, ओम म्हणजे काय, म म्हणजे काय, त्याचं लक्ष स्वरूप कोणतं, त्याचं हे स्वरूप कोणतं. आणि लक्ष स्वरूपामध्ये शेवटी ओंकारामध्ये ते डोंगरेजी महाराज होते ना, ते पहिल्या स्वरूप ओम म्हणायचे. कोणतंही भागवत सुरू करण्याच्या पूर्वी काय करायचे, ओम असं म्हणायचं. अरे स्वामी राम सुखदाजी आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं त्यांचे हे दोन्ही नाही का प्रसिद्ध. गीतेमध्ये सर्वात कीर्ती जगात कोणाची होती, राम सुखदाजी. आणि भागवतामध्ये कोणाची कीर्ती होती, डोंगरेजी महाराजांची. पण पहिल्या स्वरात कोणाचा उच्चार करायचे, ओम इत्येका अक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरम. म्हणून ओम हा तस्य वाचक प्रणव म्हणजे ब्रह्माचा वाचक आहे. असं हे गणपतीचं स्थान असल्यामुळे पहिले हे ओम नमोजी अध्याय असं म्हणे. विश्वविकसित प्रजा त्या सोडवी तुझी आणि त्या नमोजी गणेंद्र श्रीगुरु. विश्वविकसित विद्या जया सोडवी तुझी. तुझ्या योगनिद्येमध्ये काय सामर्थ्य आहे हे सांगायचं आहे. जया सोडवी. मग कोणाला सोडे असं आहे. त्याच्यामध्ये आपलं सांगायचं तेव्हा ते विश्वविकसित विश्व आहे, पण ते सामान्य रूपामध्ये आहे. एखादी गुलाबाची कळी असते, कमळाची कळी असते, सौंदर्य आहे त्याच्यामध्ये, सुगंध आहे. कळीमध्ये दिसते का, ती विकसित व्हावी लागते. काय व्हावी लागते, असे चुरमळून जर केली तर सुगंध होण्याच्या ऐवजी कडूपणा प्राप्त होत असतो. चोळून या पाय पुष्पाचे परिमळ. फूल घेतलं नसतं असं केलं त्याचा सुगंध होतो का. मग ते सुगंध आणि सौंदर्य प्राप्त व्हायचं असेल सूर्याच्या किरणाचा स्पर्श, त्याला सूर्यविकासिनी कमल म्हणतात. कोणतं, मग ते कळीवर आलेली असते अशी कमळाची, आणि सूर्याच्या किरणाचा स्पर्श झाला म्हणजे ती कमळ काय होते. मग त्याच्यामध्ये सौंदर्य आहे, पुन्हा काय आहे, सुगंध आहे. आणि ते फूल जे देवाच्या चरणावर ते काय होते, त्याची समर्थता. त्याप्रमाणे विश्व कसं आहे, कळीप्रमाणे. या उपाधी माझी गुप्तन ते तत्वज्ञ स्वतःचा समजा. म्हणजे विश्व प्रगट करण्याकरता जर काही लागत असेल, प्रफुल्लित होण्याकरता विश्वविकसित मुद्रा. नाही तिचं प्रगटीकरण कोणाच्या द्वारा होते, ज्या सोडवी तुझी. मग तुझ्या मायेमध्ये एक शक्ती म्हणून प्रकरण आहे, त्याच्यामध्ये तुमच्या मायेमध्ये किती आहे विश्वाला ती काय करते, केवळ ब्रह्मापासून भगवंताची प्राप्ती होत असते का, ब्रह्माच्या प्राप्ती करते. असंग आहे, निर्विकार आहे. कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी न जायते न म्रियते न आपण जर काय आणखी मटकी टाकली त्याला कडधान्य येण्याकरता, त्याच्यामध्ये खडा असला त्याला कुठे अंकुर फुटत असतो का. तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा कोणताही संबंध नाही. मग त्याला विकसित करायचं असेल तर जया सोडवी तुझी योगनिद्रा. मग माया उपाधी त्यालाच योगनिद्रा असं म्हणत असतात. माया, शक्ती, कल्पना, अविद्या एकाच शक्तीचे आणखी सगळं काय. गीतेमध्ये नाही का, पुरुषम प्रकृतीम जैव विज्ञानादी विकारांच गुणांच विद्धी प्रकृती. मग सगळा जो विकारांच गुणांच विद्धी प्रकृती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे म्हणलं ईश्वर सर्व करतो वगैरे हा आरोपित धर्म आहे. कोणते धर्म, वास्तविकताच्या ठिकाणी कोणताही धर्म. मग विश्वाच्या रूपाने कोण प्रकट झालेला आहे, नाही का. माझी अविस्तारलेपणाचे नावे जगत जैसे दूध मराले स्वहाय जैसी
दूधच नाही तर दही आलं कुठून? परमात्माच नसेल तर जगत दिसते. कोणीतरी त्याला अधिष्ठान काय केलं पाहिजे, नाही का? ज्या अर्थी सर्प प्रतीला येतो त्या अर्थी दोरी काय केली पाहिजे, आहे का? त्याची संगती लागल्याशिवाय होत नसते. तात्पर्य विश्व विकसित तुझी. विश्व म्हणजे परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? परिचिन परिच्छिन्न नाही, परिच्छिन्न आहे. आता विश्वात विश्व हा शब्द जगतवाचक आहे किंवा जग आहे, जगत वाचन. नाही का? ठिकठिकाणी विश्व शब्द आलेला आहे. आता विश्वात्मक आहे. मग आता परिच्छिन्न समजले का व्यापक समजले? व्यापक विश्व म्हणजे तुमचा 11वा अध्याय वाचा की त्याच्यामध्ये विश्वाचं सर्व कळत असतं. विश्व तो केवढा आहे? व्यापक व्यापक आहे, नाही का? मदरम ग्रहाय परमम गुह्यमध्यात बसवून निधम, नाही का? म्हणून तत्रैकस्थं जगत कृष्णम विभक्तम एकदा अपश्यत देव देवस्य शरीर. हे सगळं बघायला लागलं. म्हणलं तुला ऐका का? म्हणलं हे पाय विराटाच्या ठिकाणी किती केस आहे आणि त्या एका केसाच्या बुडाची अनंत ब्रह्मांड आहे. किती? अनंत ब्रह्मांड. कोणाच्या केसाच्या? आणि तो विराट केवढा आहे आणि त्याला केस किती येईल? ब्रह्मदेव तरी मोजू शकेल का? आणि एका केसाच्या बुडाचे किती आहे? अनंत ब्रह्मांड. तत्रैकस्थं जगत कृष्णम प्रविभक्तम अपश्यत देव देवस्य आणि ततस्य विष्मयाविष्टभृष्टरोमाजनंद्या प्रणम्य शीर्ष. लगेच अर्जुनाने प्रणम्य शीर्षा देह कृतांजली दोन्ही हात जोडून काय राहिला? नमस्कार केला. उभा राहिला. मग कळालं त्याला परमात्मा केवढा आहे म्हणून. नाही तर आपल्या रथावरती बसलेला आहे एवढाच आहे. ते परिच्छिन्न रूप आहे. कोणतं आहे? परिचिन तुमच्या नाही का? मया आता तुम्ही तम सर्व जगत व्यक्त मस्ता आणि सर्वभूतानि. या संपूर्ण जगतामध्ये व्याप्ती कोणाची आहे? पण ती अव्यक्त रूपाने आहे. कोणत्या रूपाने? दुधामध्ये लोणी आहे पण कोणत्या रूपाने आहे? आहे म्हणून तर निघतं की. मग कोणत्या रूपात आहे? अव्यक्त रूपात. अव्यक्त रूप. दोन रूप, व्यक्त आणि अव्यक्त. दुधामध्ये असलेलं लोणी त्याला अव्यक्त म्हणायचं आणि मंथन करून निघालं त्याला काय म्हणायचं? म्हणायचं. मग या जगतामध्ये परमात्मा कोणत्या रूपाने व्यापक आहे? अव्यक्त रूपात. मया तर तुम्ही राहून सर्व जगत अव्यक्त रूपेणा मस्त आणि सर्वभूत आणि नचांत. म्हणून सोन्यामध्ये अलंकार नाही. अलंकारात काय आहे? सोनं. सोन्यात कुठं अलंकार आहे का? मग अलंकार कुठं आहे? अलंकार नाही का? अलंकारात मात्र काय आहे? सोनं आहे. पण सोन्यामध्ये काय नाही. मातीमध्ये कुठं घट आहे का? मग घटात काय आहे? माते आहे. अव्यक्त रूपाने. हे जे तसा परमात्मा अव्यक्त रूपाने सगळ्या जगताला काय? मग हे परमात्मा रूपाने गणपतीचं काय केलेलं आहे? रूपक केलेले. रूपक केलेलं आहे. मग तुमच्या स्मरणाच्या करून जेणेकरून तुमची योगमाया या संपूर्ण नाही का जगाला प्रफुल्लित करते. काय करते? प्रफुल्लित करते. म्हणून पया नमोजी गणेंद्र श्री गुरुराय. रूपकाच्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हे वर्णन केलेलं आहे. पुढे अभंग्या की तुमचं काय? बाबा ते योग्याची संपदा त्याग आणि शांती. त्याच्या दुसरं चरण ये रे रावरी जायाचे उसने. त्याचा नेमका अर्थ काय? येरा येरा म्हणजे साठवलं. तुम्ही त्याग आणि शांती द्या तुम्हाला 16 मान आणि कीर्ती. येरा येरावरी जायचे. संक्रांतीच्या दिवशी नाही का साठलोट असतं ना, तिचं घ्यायचं ना आपलं द्यायचं. त्याप्रमाणे आपण त्याग आणि शांती काय करायची? द्यायची. आणि मग कीर्ती मान 16 कीर्ती मान. मग त्याची कीर्ती होत असते, मान होत असते 16. पण कोणाचाही होत असतो का त्याग आणि शांत. मग एक सहजासहजी मिळते का? काही ते प्रयत्न करून मिळवावं लागले. प्रयत्न केले. मग ज्याने प्रयत्न करून त्याग आणि शांती. त्याग आणि शांती हे उपलक्षण आहे. काय? उपलक्षण.
सगळी दैवी संपत्ती काय होते ते त्याच्यामध्ये होते. उपलक्षण म्हणजे एकाच्या बरोबर सर्वांची स्थिती येणं. नुसतं त्याग आणि शांतीच असते आणि बाकीचं काय गोळ पत्ते खेळत बसतो का? दैवी प्रकृती माश्रिता कोणती? हे त्याग आणि शांती. मग तुमला म्हणा दैवी प्रकृती माश्रिता याच्या 16व्या अध्यायामध्ये भरपूर वर्णन केलेलं. अभयम सत्व संशुद्धी त्याच्यामध्ये 2 शब्द आलेले बा, त्याग आणि शांती. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग्य व्यवस्थित दानम दमस्य यज्ञस्य स्वाध्याय तपार्थम दयाभूतेश्वलोलुप्तम मार्दम ही अचापरम तेजक्षमा धृती शौचाद्रोह भवंती संपदम दैवी. मग त्याच्यामध्ये शांती आणि त्याग हे दोन्ही शब्द घे. त्याग म्हणजे काय? त्याग आणि शांती. मग त्यागाचा अर्थ काय आहे ना? एक म्हणजे व्यवहारिक अर्थ आणि पारमार्थिक अर्थ. व्यवहारिक अर्थ राज्याधिकाचा ज्याला त्याग करणं यालाही काय म्हणतात. पण हा खरा त्याग नाही बा. बुद्धिमंती देही अहंकार त्याची जे सर्व अहंकार गेला आणि तो का म्हणे. मग आपला ममाचा संबंध कोणामुळे आलेला आहे? अहंकारामुळे. अहंकार जाणे यालाच काय म्हणायचं. तो काय म्हणे नाही निरसला देहांतवरी होगे संसार. मग किती तुम्ही जरी त्याग केला तो व्यावहारिक त्याग आहे. कोणता त्याग आहे? वैराग. त्याच्यामध्ये काही संबंध आहे बा. मनुष्य जो व्यावहारिक त्याग करतो त्याचे काही दोषामुळे करतो. कशामुळे? दोषामुळे नाही का. ज्याला आपण पाहिलं ना, आपण दोष दिसले म्हणजे आपण एखादा काहीतरी स्मशान वैराग्य प्राप्त होत असते. लगेच स्मशानात मध्ये ते प्रेत बीत जळत असताना पाहिला मग लगेच त्याला ब्रह्मानंद आठवत असतो. ब्रह्मा कोणी कोणाचं नाही बरं का. कुठं म्हणतो स्मशानात. आणि स्मशानातून बाहेर आल्यानंतर पुन्हा जसाच्या आता लोकांना वाटत असते स्मशानात ऐकल्यानंतर त्याची स्थिती हा आता इथून घरी जातच नाही, भंडाऱ्या डोंगरावर पण ते वैरागी टिकतं काय ते त्याग कशाला म्हणतात. अहंकाराचा त्याग आहे. आणि अहममुळे ममा व्यवसाय वास्तविक ममाचाही सुद्धा हे जडत घेतो ना. मग सर्वस्वाचा का त्याग होतो. उपादान कारणाच्या नाशामध्ये सर्वांचा त्याग होत असतो. उदाहरणार्थ घटाचा नाश कशामुळे होत असतो. माती काढून टाकली तर मृत्तिका त्यागे आहे का नाही. का पट तंतूच काढून टाकले तर पट राहील का. जसा त्याचे जे असेर संसार द्या. अहंकार गेला. अहंकारामुळेच आणखी आपल्याला हा सगळा संसार आहे. आणि तो अहंकार जावा लागत असतो. तात्पर्य संपला त्याग असं म्हणतात. म्हणजे शांती कोणत्याही कारणास्तव भिन्न होऊ शकत नाही, म्हणजे बदलू शकत नाही. त्याला शांती असं म्हणत असतात. आपलं नाथ महाराजांची कथा सांगा ना तुम्ही. नाथ महाराजांना रोग आणण्या आपलं हे आणण्याकरता जिकडे तिकडे प्रसिद्धी पसरली होती ना. मग लोकांनी आणखी सांगितलं म्हणलं नाथाला राग आणला पाहिजे. एक ब्राह्मण बाबा भेटले. ते म्हणले का हो. म्हणलं तुझा राग आणला नाथ महाराजाला तर 500 रुपये देऊ तुला. किती देऊ. त्यालाही वाटायला लागलं म्हणजे ठाकूरचं लग्न व्हायचं आहे. मुलाचं शिक्षणाचं आहे. फुकटात भेटले 500 काय. राग आणण्याचा काय करू. प्रयत्न करू. म्हणून काही नाही नाथ महाराज पूजे करता बसलेले होते. आपली पूजा चालली आहे. आणि लगेच नाथ महाराजांना भेटण्याकरता जोड्या सहित कुठं गेला. आपल्या याच्यात गेला. जोड्या सहित गेला. नाथ महाराज ते पाहते तर ब्राह्मण बाबा म्हणले हो ब्राह्मण बाबा व्यवस्थित बसा. म्हटलं की यांना राग येईल काय येईल. उलट स्वागत करत बसले. काय करत बसले.
या बसा म्हटलं आसन टाकू द्या तुम्हाला, तुमच्या जोड्यालाही आसन आला का तो म्हणला फसला आपलं सगळं. काय झालं, राग आणण्याचा प्रयत्न केला तरी यांना काय आला नाही, राग आला नाही. म्हटलं आता दुसरे म्हटलं प्रमाणवादा तुम्ही इथंच सांभाळ, आमच्याबरोबर भजनाला बसायचं. बरं आहे, मग भजनाला बसण्याच्या पूर्वी त्याने विचार केला, म्हणलं इथं राग आणण्याची काय संधी आहे. म्हणून गिरिजाबाई वाढत असताना ब्राह्मणभावाने एकाएकी तिच्या उडी मारली. बा नाथ महाराज म्हणायला लागले, म्हणले हो जरा सांभाळा ब्राह्मण बाबाला. तर गिरिजाबाई म्हणायला लागले, तुम्ही काही काळजी करू नका, मला हरिपंडिताला सांभाळण्याची सवय पडली. म्हटलं इथंही आपलं काय झालं, माझा आनंद काय उभा आहे. आणि मग ते नाथ महाराजांना सगळं सांगितलं. म्हणले महाराज थोडा राग आला असता तर मला 500 रुपये मिळाले. आमचं 500 रुपयाचं काय झालं, नुकसान झालं की. म्हटलं असं का मला अगोदरच सांगितलं तर. म्हटलं आता काय करायचं, नवीन काठी घेऊन तुम्हाला मारण्याकरता नाटक करतो, काय करतो, खरंच मारतो का नाटक करतो. तुम्ही पळायचं मी मागून. मग लोकांना वाटायला लागलं, म्हटलं खरोखरच नाताला काय आला. प्रजाती यदा कामान सर्वान पार. मग राग किंवा मनासारखं जर घडलं नाही तर काय होत असतो, राग आपली वृत्ती असते. म्हणजे त्याला स्वरूप शांती आणि एक साधन शांती. ब्रह्मज्ञान होईपर्यंत कोणती शांती असते ती, त्याला तितिक्षा असं म्हणतात. सहन करणे, काय करणे. मग तुकोबारायाने सुद्धा काठीने मारलं, पण काय केलं सगळं. त्या भक्ताच्या कथेमध्ये बऱ्याच हे सगळ्या ताटीच्या अभंगामध्ये काय, योगी पावन मनाचा साहेब विश्वरागे झाले बन्नी संत सुखे गावे. आता राग येण्यासारख्या किती लोक नको नको त्या शब्दाने पडत होतं. पूर्वीचा काळ सगळा ज्ञानदेव म्हणत होते का संन्यासाची पोरं म्हणत इतकं. ते सांगतात कथा आहे किंवा त्यांच्या चरित्रामध्ये हे नाही. पण तिच्याकडून एक ग्रस्त आपल्या मुलीला सासरी घेऊन चाललेला होता. मग पाठ सकाळचे वेळ निघाला आणि तिकडून ज्ञानेश्वर महाराज येत होते. पाहिल्याबरोबर तो माघारी फिरला आणि पुंडलिकाच्या जवळ स्नान करायला लागला. लोकांनी विचारलं, म्हणलं का हो काय भानगड आहे, तुम्ही स्नान काय कुठे प्रेतयात्रेला गेले होते का नाही. म्हणलं प्रेतयात्रेला गेलं. मग स्नान करण्याचं कारण का, म्हणलं त्या संन्यासाच्या पोराचं काय पाहिलं, त्याच्यामुळे मुलीला सासरी नेण्याचं काय केलं, आमचा मुहूर्त काय झाला टळला म्हटला. आणि म्हणून म्हटलं आम्ही स्नान करू. हे सगळं कोण पाहतो, बरं ऐकतोय कोण. मग त्याचा अर्थ असा आहे, ज्या अर्थी लोक आपलं तोंडही पाहण्याकरता तयार नाही, तर आपलंही सुद्धा तोंड त्यांना काय करू नये. मग ते कोपीत जाऊन बसले. परिणाम असा झाला की ते कोपीचं दार बंद केलं. मुक्ताबाईला असं वाटलं आपल्या भावाला झोप लागली का काय, म्हणून हाका मारल्या, ताटी उघडा. म्हणलं ना झोप लागली आहे का, झोप पाहावं थोडं छिद्रातून पाहत बसलेलं आहे. म्हटलं कारण काय, झोपलेलं नाही. आणि ताटी उघडा म्हणून सांगतो तरी ताटी उघडत नाही, त्यावरती काहीतरी घटना घडली असली. आणि मग त्याच्याकरता तिला कळून जगलं. म्हणलं अशी अशी घटना घडलेली आहे, त्याच्यामुळे बसलेली आहे. आणि मग एक ताटी उघडी. योगी पावन मनाचा. मग ज्ञानेश्वर महाराजाला काय म्हटलेलं आहे, योगी नाही का, त्याग आणि शांती योग्याची संपदा. शांत बसले. आणि मग ती भक्तबाई म्हणलं तुमच्यात आणि इतरांमध्ये फरक आहे. इतरांचा जन्म आहे, तुमचा अवतार आहे. बाकीच्याचा काय आणि इतरांचा तुमचा काय. मग तुमचा अवतार कशा करता आहे, विश्वरागे झाले आणि संत सुखी व्हावे. म्हणून जीव जाताने चावले कोणी कसे बघा. विश्व होणे मागे सारांताटी उघडा.
म्हणजे कोणती शांतीला स्वरूप शांती समजा. इथे वर्णन गीतेमध्ये एक साधन शांती, दुसरी कोणती जुळवणी ज्ञेय ज्ञाता ज्ञानही मागवते हरपे ते निर्दे शांती झेरो अशांतस्य कुतः सुखम. जोपर्यंत अंतःकरणामध्ये विकार आहे तोपर्यंत शांती प्राप्त होऊ शकत. प्रजाती यदा कामा सर्वान पार्थ काम क्रोध लोभ निमाली ठाईची नवघे आनंद. आणतो म्हटलं तरी त्यांना काय येत नाही, राग येत नाही. आपल्याला राग येत असतो पण तो लोकांना दिसू देत नाही. राग आला असते पण काय झालं असतं. पण त्यागाने याच्या फल कोणतं प्राप्त होतं का म्हणे या कर्तव्य या अनुभोगी जे शिवे. त्याला आता यस्वात्मरती वर्षात आत्मतप्तस्य मानवा आत्मन्यवच संतुष्ट तस्य काय न विद्यते. काही कर्तव्य शिल्लक राहावे तो का म्हणे आता मूळ उपकारा पडता याच्याशिवाय. मग कोणत्या बोधामध्ये भोगी ज्याचे शिवपाद यशा ब्राह्मी स्थिती पार्थ नाही नाम प्राप्य. शिवपद म्हणजे ब्रह्म अवस्था. कोणती अवस्था? नुसतं भोगतो का ब्रह्मरूपच झालेला असतो नाही का. मिठाचा खडा समुद्रात पडल्यानंतर तो खडा राहतो का समुद्र होतो? समुद्र होत असतो. त्याप्रमाणे ब्रह्मभाव त्याला अंतिम अवस्था परमोच्च अवस्था कोणती? यशा ब्रह्मी जीवनमुक्त अवस्था कोणती? शरीराची त्याचा कोणत्याही प्रकारे संबंध राहिलेला नसता. अहंकार गेला आणि तो काय आहे आपलं तादात्म्य आहे. कोणती अवस्था आपली? महात्म्याची कोणती अवस्था आहे? मुक्त म्हणजे तादात्म्य रहित. एखादे शेत असतं आपलं आहे, जोपर्यंत शेत आपण विकत नाही तोपर्यंत तादात्म्य अवस्था आहे. आणि एकदा शेत विकलं म्हणजे तो कोणती अवस्था? आपला आमपणा काय झाला? निघून गेला. मग ती जीवनमुक्त अवस्था. शरीराची काही शरीराचा त्याग म्हणजे त्याग नव्हे, त्याच्या आसक्तीचा त्याग यालाच काय म्हणायचा? त्याग असं म्हणत असतात. महात्म्याला काय शरीर नसते का? पश्चन सुनवन पशन जिकरण नसणं गच्छन स्वसन स्वसन सगळे तुमच्या आमच्यासारखे सगळे व्यवहार होत. किंबहुना आपल्यापेक्षाही सुद्धा त्यांचे व्यवहार काय होत असतात? चांगले होत असतात. सर्व कार्य जसे तसे. एकाने प्रश्न केला ना, म्हणला तुम्हाला जीवनमुक्ताला कोणतीच इच्छा नसते. असं कुठं आहे काय? अंधकरण आहे तोपर्यंत इच्छा काय होणार? राहणार. मनाचा धर्म आहे, अंतःकरणाचा काय आहे? मग सर्व क्रिया त्याच्याकडून. त्याच्यामुळे प्रकार पाडायचे. जीवनमुक्त अवस्थेत असलेले महात्मे असतात ना, त्याचे कोणी नाही का तुमचे त्याच्या याज्ञवल्क्य ऋषी सभा करून पैसा जुळणार आहे. नाराज होता तर कला यायला लावला. काय करणार? कला प्रत्येकाचे प्रत्येकाच्या क्रियासुद्धा काय असतात? मग बोध मात्र सर्वांचा काय असतो? बोधामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही. डोळे तुका म्हणे लाभ कर्तव्य नावे शिवपद जीवे भोगीजे. एका ठिकाणी म्हटलंय देव पहावया गेलो देवची होऊन ठेवलो. म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर तो ब्रह्मच होतो. मग नंतर भोग कशा शिल्लक राहिला? हे बा पारमार्थिक आहे. काय इथला भोग म्हणजे जसे पक्षी फळ तुम्ही जे तैसे नव्हे तो विसरी जे भोगते. जसा पक्षी असतो ना तो आंबा खातो तसा भोग नाही. त्याचे समरस होऊन जाणे हे तत्पदं तत्परिमार्ग तमे निवर्तन्ति तमेव चाद्यं पुरुषं प्रभेत. मग इलंदेशी वाळले मी पण हे भेंडारे ते रूप पाहिजे दर्पणाचे आधारे एकाची करुणी दुसरी ते रूप पाहते. मग इथला भोग कसा आहे? तद्रूप होऊन जाणे. काय म्हणे? त्याच्याशी एक रूप होणे हाच त्याचा काय भोग आहे. इतरामध्ये त्रिपुटी कायम असते. आंबा खायचा असला तर खाणारा एक, आंबा एक, आणि खाण्याची क्रिया
पण परमार्थामध्ये त्रिपुटी नाही. त्रिपुटी विरहित काय आहे? भोग आहे. आणि याच्या व्यवहारामध्ये काय आहे? नाही का, जाणण्याकरता गेला तर जाणण्याचा पदार्थ वेगळा राहतो, हा वेगळा राहला. फुल सुगंध घेण्याकरता भ्रमर गेला तर फुल वेगळं आणि भ्रमर वेगळा, एकरूप होत नाही. आणि ते काय एकरूपच आहे. वस्तूची जाणव जाता जाणण्याची तत्वता, तो त्याच्याहून वेगळा राहत नाही. तत्स्वरूप होऊन जात असतो. काय तसं मिठाचा कडा पाण्याशी काय होत असतो? एकरूप होऊन जातं. वेगळा राहतो का तो? मग हाच त्याचा भाग आहे. त्यालाच म्हणतो पक्षीचं फळ चुंबी जे तैसे नव्हे येतं भिसरी जे भोगी ते पण आहे. 5व्या अध्यायामध्ये आहे. 15वा. नाही 15व्या नाही, 5व्या अध्यायामध्ये. 15वा म्हटलं तर तेवढं काही ज्ञानेश्वरी वाचतं की नाही? 5व्या अध्यायामध्ये पडे. काय कीर्ती आणि प्रसिद्धी याच्यातले फरक. कीर्ती वेगळी, प्रसिद्धी वेगळी का दोन्ही एकच आहे? काय आहे? कीर्ती आणि प्रसिद्धी काय आहे? थोडा फरक केला पाहिजे. प्रसिद्धी म्हटलं ना, आणि कीर्ती म्हटलं ना, प्रसिद्धीला थोडा गौणपणा द्यायचा, काय द्यायचा. आणि कीर्ती म्हटल्यानंतर ऐशी ज्याची चराचरी कीर्ती म्हणजे नाही का, त्याची कीर्ती सामान्य होता. तुका म्हणे काजे या माझी कीर्ती. प्रसिद्धी काय असते? हे परिच्छिन्न असते, तेवढ्या लोकातच असते. आणि कीर्ती म्हणजे वैकुंठापर्यंत असते. जी. तुका म्हणे काजे वैकुंठी सोहळा. याही भंडारा काय उत्तमाची बुराई कीर्ती. विका म्हणायची सरे उत्तमाची बुराई. मग नाही का ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती केवढी आहे? याला म्हणतात कीर्ती. तुका म्हणे गाजे आणि याही मंडळा माझी कीर्ती. याही गाजेची सोहळा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीचा त्याला सोहळा म्हणतात. उत्सवसुद्धा म्हणता येत नाही. काय म्हणाले? ज्ञानोबाराच्या पालखीचा काय सोहळा, तुकोबाराच्या पालखीचा काय सोहळा आहे. त्याच्यामध्ये सर्वांचा काय असतो? समावेश असतो. 750 वर्ष झाले किती तरी कोवळा कमी फोन राहिला का वाढून राहिला. दिवसाने एखाद्याला विचारलं, म्हटलं का रे बाबा दिंडीमध्ये तुझा नंबर कोणता आहे? म्हटलं मागचा सांगू का पुढचा सांगू? मला मागचा 200 दिंड्या म्हणा लागले मागे. आणि पुढे किती आहे? पुढे 100 दिंड्या आहे. याला म्हणतात सोहळा. कमी होतो का? बरं काय आमंत्रण येऊन बोलवावं लागतं का? आमचं आमंत्रण आहे, आमच्या उत्सवाला या तुम्ही. लोक उलट आपला पैसा खर्च करून काय करतात? येतात. याला म्हणायचं सोहळा. हे लोहचुंबक कसं आकर्षित करतो आपल्याला, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज तुकोबार आहे ना. मग इथे जे पोरं येत असतात कशाकडे येतात? आळंदी पंढरपुरातच विद्यार्थ्याची संख्या का नाही का? नाही काय? आता पंढरपूरला सुद्धा किती पोरं आहे? कोणाजवळ 50 तर कोणाजवळ 40 तर कोणाजवळ. मग इतर ठिकाणी काही उलट तर इतर ठिकाणी लोक त्याची हे करण्याकरता करतात, सुविधा करतात. तरी त्यांचा ओढा कुठे आहे? आळंदी पंढर. काल नाही का आम्ही सांगितलं आळंदी पंढरपूरलाच काय आहे? असा देव आहे का कुठे? मग माणसं काहीतरी याच्या करता येतात, सारखं देवा करता येतात. आणि आळंदीला येण्याचं कारण काय आहे? ज्ञानेश्वर महाराज आहे. इथं जर ज्ञानेश्वर महाराज नसते तर दिघीला कोणी विचारत? आळंदीची अशी का झाली असते? अवस्था झाली असते. एवढं स्थान महात्म्य कशामुळे प्राप्त? ज्ञानोबा. पंढरपूरला एवढं स्थान महात्म्य कशाने प्राप्त झालं?
पांडुरंग हजारो लोक लाखो लोक येतात कशाकरता दर्शनाकडे. तुका म्हणे काजे वैकुंठी सोहळा. याही मंडळा म्हणजे किती वर्ष झाले तरी जिला खंड नाही तिला म्हणतात कीर्ती. कीर्ती जशीच आहे. तसेच ज्ञानेश्वर महाराज जरी आणखी समाधी स्थून बसले तर कीर्ती जशीच आहे. हेच लावायचं त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती त्यांचा सोहळा. मान आणावा लागत असतो का मानच त्यांच्याकडे येत असतो. माणूस त्यांच्याकडे येतो. न सांगताना काय येत असतं स्वतःहून येतो. स्वतः माय. याची गोष्ट सांग निवृत्तीनाथ महाराजांची गोष्ट सांगतात. हे तीर्थयात्रेला गेले ना जे मग ते काशीला गेले अंत काशीचे कोण विश्वेश्वर. मग मान द्यायचा तर स्वयं काशी विश्वेश्वराचा हार घेऊन निवृत्तीनाथ महाराजांना टाकण्याकरता आली. कथा ऐकू नका. जे काशीचं दैवत कोणतं आहे? विश्वेश्वर विश्वनाथ. ते विश्वनाथच म्हणजे एक उलट विश्वनाथच निवृत्तीनाथ महाराजाचं काय करतात? दर्शन करतात. म्हणजे याला म्हणतात मान. तुका म्हणे का जे वैकुंठी या एक दोन मंडळ माझी काय काय तुका काही उभय लोकी सोहळा कीर्ती आणि मान आणावा लागतो. त्यांना स्वभावाला मिळतो. स्वभावताच मिळतो. आहे काय हे लागायचं. पण केव्हा साधनाच्या द्वारा त्याग आणि शांती आणि उगीच मिळत असतो का त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतो. प्रयत्न करावा. अगोदर काय मिळावं लागतं? त्याग आणि शांती. आणि मग पुढे उभय लोकी कीर्ती सोहळा मान. एक चांगला अभंग आहे. संसाराच्या नावे घालून या वाढता हा पुण्य. वाढता हा पुण्य धर्म केला. जसं ज्याचं हे असते ना आपलं काय म्हणतात त्याला ध्येय असेल त्या ध्येयाप्रमाणे साधना ठेवावी लागणार नाही का. साधनामध्ये हे आहे ना पहिला नंबर जर न एखाद्या ह्याच्यामध्ये अभ्यासामध्ये पहिला नंबर आला मग झोपा काढून पहिला नंबर येत असतो का? नाही. मग डोळ्यात तेल घालून अभ्यास करत होतो. जसं साध्य असेल तसे साधनाची पराकाष्ठा करावी. मग साध्य कोणतं आहे? हे बा तिथे संसाराच्या नावे घालून या वाढता हा पुण्य. मग पुण्यमय धर्म वाढवायचा कोणता संतांना तेवढ्याकरता साधा सुद्धा आणि मिळत असते की साधनही तसंच पाहिजे. साधने करत पाहिजे. मग साधन कोणतं आहे? संसाराच्या नावे. त्याशिवाय मोठं साधन तसं असेल ना. एखाद्या माणसाला म्हटलं का हो तुम्ही नाही काय 10 बैलजोड्या ठेवता इतकी काय आवश्यकता आहे? तो म्हटलं आमची जमीनच एवढी आहे 1000 एकर जमीन आहे. किती? मग ते साधने काय करावं लागते? मोठंच पाहिजे. नाही एक माणूस आपला चालला रस्त्याने काठी घेऊन चाललेला होता. त्याला विचारला कुठं निघाला ना म्हटलं वाघ मारायला निघालो. तर काय म्हटलं वाघ म्हणजे काय? तर काय उंदीर मारायचं आहे का? हातात काठी घेऊन मग काय वाघ मारायचा असेल का बंदूक घेऊन जावं लागलं. मग साध्य मोठं असेल तर साधनही सुद्धा त्याच प्रकारे मोठे पाहिजे. मग मोठं साधन चुकबिला राग सगळ्या जगाला कळीकाळातून सगळे कोणाच्या मुखात पडलेले काळाच्या अंग आहे ना काळाच्या. आणि त्याच्यातून त्यांना काय करायचं आहे? सोडवायचं आहे. मग सामान्य साधनाने जमेल का? तेवढ्याकरता आम्ही कशाचा त्याग केला? संसाराचा. संसाराचा काय? संसाराच्या नावे वाढता हा पुण्य. मग पुण्यमय धर्म वाढवण्याकरता आम्ही संसाराचा काय केलं? म्हणलं साधन कोणतं केलं? हरिभजन आहे हे. आणि चुकविला राग म्हणजे त्या का तुमच्या सततम कीर्तयंतो माम यतंदस्य काही एखादे वैकुंठ जावे तो ते वैकुंठाची काही ऐसे नाम घोष गौरव धवळले. चुकविला राग
सगळ्या लोकांना कळी ज्याच्यातून आम्ही काय केलेलं आहे. तुका नाही का तुका सग गुलाब सलाम करून तुका या घरी राहा म्हणलं साची म्हणलं यमसंगीत होता तिथं नाही तुम्हा सत्ता जिथे होय नका जाऊ त्या गावात नाम म्हणलं तर गावात सोडून शिवायसुद्धा नाही बोलांनी इतकी काही नाही. आहे ना माळ दिसली की म्हणायला लागेल तो त्याचा काय नाही काही अधिकारी नाही. नाही कथा विचार याच्यामध्ये गंध आणि माळ देत असे उर्व पुंड बाळून कंठी शोभे आणि कळजे कळी काळ काही साधनामध्ये शक्ती आहे बा कापीचे काही नाही आपले 50 रुपयाची माळ असते किती पण तिच्यात सामर्थ्य केवढं आहे बा आहे काय मग कंठी मिरवा तुळशी व्रत करा हे वारकरी पंथातली साधन आहे बा. नवे वैकरी एकादशी नवे पंथ व्रत जाणा वैकुंठीचा पंथ. एकादशी व्रत नाही वैकुंठाला जाण्याचं काय इतकं त्याचं वर्णन केलं आहे. तेव्हा एकाचे संसार म्हणून संसाराच्या नावे घालून आहे वाढत हा पुण्य बस नाही का हरिभजन हे दवडले जा चुकवीला लाग लोक काळाच्या तोंडामध्ये चालले लोक त्यांना काय केलं आम्ही बाहेर काढले त्यांना आम्ही चुकवीला साधन कोणचं केलं हरिभजन हे जवळ चुकवीला लाग तुका म्हणे सुख नाही अनेक साधनाचा या साधनामध्ये एवढी शक्ती दुसरं साधन करण्याची काही करणे केला त्याग त्याग आहे. या साधनाच्या जळात मी देह आहे ही बुद्धी काय देह नाहीसा झाला का येतात विषयक बुद्धी नाहीशी झाली नाही का देह नाहीसा होतो का पण उदाहरणार्थ आत्माचा शरीरच आत्मा आहे ही आपली पहिली बुद्धी असते. ज्ञान झाल्यानंतर शरीर काय नाही शरीराचा त्याग आहे का बुद्धीचा शरीर जसंच आहे अगोदर कोणती बुद्धी होती आणि आता कोणती आहे करणे केला त्याग देहबुद्धी गेली आणि कोणती बुद्धी आली आत्मा करणे केला त्याग तो काय म्हणे सुख समाधी हरिकथा सोपं साधन आहे. काही फारसा योगासारखे याच्यामध्ये काय नाही कष्ट नाही कोणत्याही प्रकारे कोणालाही अधिकार नाही असं नाही सर्वांचा काय आहे तो काय म्हणे सुख समाधी हरिकथा असली रामायण असलं भागवत असलं तिथे काही अधिकाराचा प्रश्न येतो का तिथे मग सर्वांच्याकरता जे साधन आहे ते साधन कोणतं आहे हरिकथा नाही का. मग भगवद्गीता म्हणा किंवा काही म्हणा साधन अशी आहे अन्य नाही भवेता जो कोणी या साधनाचा अंगीकार करेल नेने भेवता नाम जन्म आणि मृत्यू दुःख या दुःखाचा त्यांना स्पर्श होणार दुःख ते काहीचंही नाही स्वप्नाची भक्तिमुक्तीचा आहे त्याचे वर्मत्व महत्वाचे चांगला भाग आहे. संसार म्हणजे काय असा प्रश्न आहे नाही का जाळून संसार पैसा लोक संसाराच्या नावे घालून म्हणजे संसाराचं स्वरूप काय आहे संसार त्याचा अर्थाच आहे बघा अजाताच्या दृष्टीने सर्व परमात्माच आहे. विना परमात्म्याशिवाय दुसरं काहीही मग संसाराला नाही का एकमेव द्वितीय जे झाल्याचे नाही काही त्याला घेतो प्रपंच एक झाला होता हे समोर पुढे होईल मग होता माझा प्रपंच तर नाही मग आता भासतो याची मग त्याची काहीतरी संगती काय केली पाहिजे कारण स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काही नाही संसार नाही आणि असणेसुद्धा शक्य नाही. मग भासतो याची काय मग तो
जगामध्ये दोनच तत्व आहे बघा, आणि एक जड आणि चेतन. चेतनाच्या ठिकाणी संसार भासतो असं जर म्हटलं, सूर्याच्या ठिकाणी कुठं अंधार राहतो का? कधीतरी केव्हा तरी आहे का? असणे सुद्धा काही नाही. शक्य नाही. तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी, चैतन्याच्या ठिकाणी संसार असणे शक्य नाही. मग भासतो. बरं, जडाच्या ठिकाणी जडाला काही ज्ञान आहे का? नाही. मग जडाच्या ठिकाणी नाही, चैतन्याच्या ठिकाणी नाही, भासतो याची दोहाच्या संबंधात. कोणाच्या? अरे दोहाच्या. तुमच्या 13व्या अध्यायामध्ये आहे ना एक श्लोक आहे बा त्याच्यामध्ये, जाऊ द्यायचा 13व्या अध्याय. दोहाच्या संबंधातून नसलेला संसार काय होतो? होतं. त्याचा संबंध कोणता? संबंधसुद्धा घडू शकत नाही. दोहाच्या परमात्मा कसा आहे, त्याचा कोणता आहे? पारमार्थिक सत्तेतला आहे. कोणत्या सत्तेतला आहे? आणि जड वगैरे आहे प्रातिभाषिक सत्तेमधले आहे. दोहाचा संबंध होऊ शकत. पण त्याचा संबंधही सुद्धा काय होत नाही. मग कोणता अध्यस्त संबंध? कोणता? खोटा संबंध काय करायचा? अध्यस्त म्हणजे नसलेला संबंध. पण आपलं काम भागण्याकरता काय करायचं? त्याला अध्यस्त संबंध असतात. आणि त्याच्यातून हा संसार काय होतो? उत्पन्न. काय 13व्या अध्यायामध्ये आलेलं आहे दोहाच्या संबंधातून. आता उदाहरणार्थ पाण्यात लाट आहे का? नाही झालं का लक्षामध्ये? पाण्यामध्ये लाट आहे का? बरं का? वाऱ्यात लाट आहे का? पाण्यातही लाट नाही, वाऱ्यातही काय नाही. पण दोहाच्या संबंधातून काय होते? लाट काय होते? उत्पन्न. उदाहरणार्थ एखादी नशा असते, नाही का? दारू पिल्या माणसाच्या ठिकाणी नशा असते. आता एखाद्या ती दारू एखाद्या बाटलीत असते. कुठे असते? मग ती बाटलीमध्ये नशा आहे का? बाटली अशी उडते का? बाटलीत आहे काय नाही. बरं, याच्या ठिकाणी काय नाही. आता आनंदात बसले आहे. आणि मग नशा कुठून उत्पन्न होत असते? दोहाच्या. मग आता दारू प्याला म्हणजे नाही का? मग काय बडबडील आहे काही सांगता येत नाही. आणि मग ती नशा काय, नागडा जरी चालला तरी सुद्धा त्याला मी नागडा याचं काय नसते, भान नसते. देव काय उत्थितम जज्जोन पक्षती लिख्यम भागवतामध्ये वासो येता परिकर्तो मदिरा मदांदा. त्या मदिऱ्यात दारू पिणाऱ्या माणसाला सर्वस्वाचा काय पडलेला असतो? आभार पडलेला असतो. त्या दोहाच्या संबंधातून काय उत्पन्न होते बा? नशा. तसं जड आणि चेतन. जडावरही संसार नाही, चेतनावरही संसार नाही. दोहाच्या संबंधातून असलेला संसार काय होतो? हा जो संसार आहे तो याला त्याला समष्टी व्यष्टी असं दोन्ही वेळा. समष्टी म्हणजे काय आणि व्यष्टी म्हणजे काय? एकापुरता असेल त्याला व्यष्टी समाज, सर्वाच्या करता असेल त्याला का बुद्धी कोय मा भाषा को आत्मा जगत इत्यादी नाही तो स्वयं संसार आहे. याला व्यष्टी समजते. ते वेदांताच्या भाषेमध्ये कार्याध्यास, करणाध्यास. कार्याध्यास म्हणजे संसारच की सगळा. कारणाध्यास म्हणजे हा सगळा सगळा. तात्पर्य नसलेला संसार उत्पन्न होतो. या संसाराच्या ठिकाणी आम्ही काय काय वाढत हा पुण्य असं पुण्यमय धर्म वाढण्याकरता आम्ही संसाराचा काय करा काय काय धर्म शब्दाचा अर्थ तुम्हाला चोदना लक्षणार्थ धर्म. धारणा धर्ममित्य धर्मेन विद्युत. म्हणून आता लोक मानत नाही पाहिजे, सोडून द्या. पण हिंदू या शब्दामध्ये काय भरलेलं आहे त्याचा बराचसा वाव आहे.
सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता आहे? हिंदू धर्म आहे. माना अथवा नका माना, प्रत्येकाला आपापल्या धर्माच्या विषयी स्वाभिमान आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण श्रेष्ठत्व देण्याच्या बाबतीमध्ये कोणाला द्यावं लागते श्रेष्ठत्व आहे. मग त्याला विवेकानंदाचं उदाहरण सांगतात ना, त्यांनी हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे काय केलं, आणि मग हिंदू आहे. इतराला धर्मामध्ये माणसंच म्हणत असत, काय म्हणायचं, आणि हिंदू धर्मामध्ये माणसं म्हणतात का बंधुभाव निर्माण होतो. मग श्रेष्ठ कोणता? मन पहिला शब्द आहे बघा. कोणत्याही बाईच्या, स्वतःच्या बाईला आपण आई तर म्हणतो, पण दुसऱ्याही बाईला काय म्हणतो. म्हणून इंग्रजीमधले 2 शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी आयुष्यात कधी ऐकले नव्हते श्रोत्याने. माय फादर अँड मदर, माझ्या माता पित्यांवर. मराठीमध्ये काय अर्थ झाला होता? माता पित्यांवर. इंग्रजीमध्ये माय फादर अँड. लगेच टाळ्या वाजवायला काय केली, सुरुवात केली टाळ्या. तर विवेकानंदाला असं वाटलं आपलं काही चुकलं का कोणाला पाहिजे, मध्ये लोक आणखी उभे राहून टाळ्या वाजवतात. म्हणून यजही मिळून आले. कन्याकुमारीला काय आहे? स्मारक आहे. त्याला हिंदू आपल्याचा पुत्र म्हटलं आहे. भारताचा काय म्हटलेलं आहे? पुत्र म्हटलेलं आहे. लोक आता त्यालाही विसरत चालले. शाहरुख खानच आठवून बसले, नाही तर अमिताभ बच्चन खरा गेला पाठीमागे बोलतात काय. जाऊ द्या, आपल्या वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजन हे जवळ तुका म्हणे सुख समाधी हरिकथा काय. बरं, कारण ते 2-4 अभंग राहिले ना, संपून टाकायचं. कबू दे यायचं. बरं, तुमची इच्छा असेल तर आम्हाला काय काळ सारावा एकांतवासी आहे. 2-4 आहे. धर्मरक्षा वया अवतार घेतली, आपल्या पाळीची भक्त आहे. कोणाकोणाकरता सुंदर भंग आहे याच्यामध्ये. तेव्हा धर्माचं संरक्षण करण्याकरता परमात्मा धर्म कोणावर राहतो? सुगंध कोणावर राहत असतो? मग सुगंधाचं रक्षण करायचं असेल तर फुलाचं सुद्धा काय केलं पाहिजे. मग धर्माचं रक्षण करायचं असेल तर भक्ताचं काय केलं पाहिजे. कारण साधूच्यामुळे काय जगतो? धर्म जगत असतो. दैवी संपत्तीमध्ये आहे का, त्याच्यामुळे आणखी धर्म जगत असतो. त्यांचं रक्षण करणं हे काय आहे? भक्ता राखे पायापासून दुर्जनाची सुंदर भाव. संताचाही अवतार कशा करता असतो? वाचा बोलो वेदनी करू केले. आणखी 2-3 अभंग आहे, त्याचा विचार आपण